आज गुरुपौर्णिमा आहे आणि मोराळीला चाललो आहे. अरे पण ती इकडनंच येणार आहेत. आणि आता मी वाटतात थांबलीवरच ती यायला लागली आहे. तर तिच्या घरचे आहेत आणि मी जाणार आहे त्यांच्याबरोबर. चला स्टे ट्यून कनेक्ट रहा. गुरुपौर्णिमेचा छान असा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या अगदी मनापासून शुभेच्छा. 21 जुलै आजचा दिवस आहे आणि रविवार आहे. गुरुपौर्णिमेचा छान असा पावन दिवस आहे. गुरुबद्दलची आपली जी कृतज्ञता आहे तो व्यक्त करण्याचा दिवस. तर सगळ्यांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या अगदी मनापासून आणि हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही चाललो आहे आता मोराळे या दत्तक्षेत्री. तर आज भरपूर असा पाऊस सकाळपासूनच चालू झाला आहे आणि मस्त असं हिरवंगार सगळीकडे दिसत आहे. पोहोचलो आहे आम्ही येऊन मोराळे येथे. अगदी तासाभराचाच रस्ता आहे. तर बघू शकता इथे गर्दी खूप जास्त आहे. मी ज्यांचे गुरु दत्त महाराज आहेत त्यांच्या सानिध्यात आपण राहतोय, त्यांचा शिष्य म्हणून आपण राहतोय. जरी अधिकृत सगळे शिष्य नसले तरी आपण सर्वजण बंडूदादा, काका, शिवदत्त महाराजांना यांना गुरुस्थानी मानतोय का नाही? गुरु आहेत ना आपले. मग गुरूंना गुरुपौर्णिमे दिवशी हा गुरूंचा नसतो तर शिष्याला दिवस लागतोय. गुरुपौर्णिमे दिवशी शिष्याने गुरूंच्यासाठी काहीतरी करायचं असते. आता गुरूंच्यासाठी आपण काय करायचं प्रत्येकाला प्रश्न पडतोय. तर या भेट वस्तू किंवा काय गोष्टी ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत. त्या आज आपल्या गुरूंची काय इच्छा आहे, काय मनोकामना आहे, तर एकच इच्छा आहे आणि एकच निश्चय आहे, तो म्हणजे दत्त महाराजांचं मंदिर. त्यामुळे आपण आज एक संकल्प करायचा आहे. आपल्याकडनं होईल तेवढ्या पद्धती त्या मंदिरासाठी आपण मदत करायची आहे. कारण हे मंदिर उभारणं हेच एक काकांचं स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नासाठी आपण सगळ्यांनी अविरत प्रयत्न करायचा आहे. आज जर बघितलं तुम्ही तर इथं सगळं कार्य चालू आहे. ते दगड कटिंगचं मशीन बसवलंय. हे 2024 वेळ 7:36. या युगातील गुरुमार्गामध्ये, या युगातील म्हणजे कलियुगातील गुरुमार्गामध्ये शिष्यांचे कार्य करीत असताना शिष्यास भौतिक दृष्ट्या मर्यादित न ठेवता आध्यात्मिक दृष्ट्या त्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. मोठा करोडपती आला त्यालाच बघा असं नाही. भौतिक दृष्टी बघू नकोस म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या त्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. शिष्यामधील अंतर्गुण व अंतर्भाव जाणून योग्यरित्या त्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. ते आम्हाला सांगितलं शिष्य करताना. या युगातील गुरुमार्गामध्ये शिष्यास पाहत असताना त्याच्या सर्व गुणांचा अंतर्भाव जाणून त्याचे योग्यरित्या परीक्षण करणे आवश्यक आहे. त्या शिष्यामध्ये भौतिक क्षमतेपेक्षा आध्यात्मिक क्षमता बघणे आवश्यक आहे. जो शिष्य गुरुसेवेमध्ये प्रबळता प्राप्त करतो तो गुरूंची प्रबळ प्राप्ती प्राप्त करतो. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी गुरूंच्या बद्दलची आपल्या मनामध्ये असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तर इथं या ठिकाणी शाल श्रीफळ वगैरे देऊन कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. अखेवटचे पाटील, अभय पाटील व रोहित गवळी बंडूदादांना शाल श्रीफळ. श्री गुरुदेव दत्त. देवा आपले शिवदत्त महाराज यांना शाल श्रीफळ देण्यात येत आहे. ऋषिकेश मांजरेचे ऋषिकेश, रणवीर पाटील व बापूमुळी. अजून एक फक्त एकच बघायचं आहे म्हणजे मोराचं गुरुपद आणि शिवदत्त महाराजांचं कार्य आपण बघतो. पण एक आरती लावायची आपण आणि मोराचं स्थान किती योग्यतेचं झालंय ह्याचं मी बी परीक्षण करायची इच्छा आहे आणि तुम्ही बी सगळ्यांनी परीक्षण करा. चर्चा संचार झाले तर घेऊ नका. नवीन कोण आलं असतील तर उद्या झाल्यानंतर आरती लावत होती. ऐका बरं तुझी तिकडे चालते. आता काय संचार झाला तर घेऊ नका. आता उद्या शिवदत्तचं महत्व काय आहे हे तुम्हाला कळू द्या. चालतं झालं की बाकीचं
आज या ठिकाणी जवळजवळ आम्ही 16 वर्ष झाले, म्हणजे हे 16वं वर्ष आहे येत आहोत. तर जेव्हा हे क्षेत्र अगदी छोट्या स्वरूपात चालू झालेलं तेव्हापासूनचे आम्ही साक्षीदार आहोत. म्हणजे मी तरी प्रत्येक वर्षी येते आणि आत्ता जर याचं स्वरूप बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची प्रचिती आलेली लोकांना बघायला मिळत आहे आणि विश्वास बसत नाही खरं तर किती छोट्या प्रमाणात हे चालू झालेलं श्री क्षेत्र मोराळे आणि आत्ता कुठंपर्यंत हे पोहोचले, अगदी जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये पोहोचलेलं आहे. आणि यांची एक स्वतंत्र श्री क्षेत्र मोराळे ही ॲपसुद्धा चालू झालेली आहे. अगदी तुम्ही गुगलवरती प्लेस्टोअरवरून डाउनलोडसुद्धा करू शकता अशा पद्धतीनं. तर इथं सजावट तर इतकी अप्रतिम आणि अगदी निःशुल्क केली जाते. म्हणजे जे कोण सेवेकरी असतात ना तर ते सगळे इथं अगदी मनोभावे तन मन धन अर्पण करून इथं हे सगळं करत असतात. आणि या पोस्टरवरती आहे, हे आहे नियोजित दत्त मंदिर मोराळे येथील. तर तुम्हाला पाहायला मिळेलच पुढं भविष्यामध्ये खूप मोठं हे क्षेत्र झालेलं असणार आहे. दत्तदर्शन छान असं झालेलं आहे आणि ही आहे नियोजित दत्त मंदिराची प्रतिकृती. आराखडा इथं दाखवलेला आहे आणि तुम्हाला मी थोडंसं क्लोजअपसुद्धा दाखवते बघा. हेमाडपंथी स्वरूपाचं असं हे दत्त मंदिर छान असं होणार आहे. आणि जर कोण इथले जवळपासचे असतील, तुम्ही इथं जर भेट दिली नसेल तर नक्की देऊ शकता. आणि प्रत्येक गुरुवारी इथं छान असा दत्त मंदिरामध्ये कार्यक्रमसुद्धा असतो. दत्तदर्शन झालं, महाप्रसाद घेतला आणि यानंतर पुन्हा आम्ही घरी आलो इथं मामांच्या. तर खूप छान असं इथं म्हणजे खूप छान आजचं नियोजन होतं. आणि ही जोडी नवीन आहे त्यामुळं सगळे आहेर पेरावे वगैरे केले जात आहेत. कारण बघा कसं असतं, जेव्हा नवीन नवरा नवरी येतात त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर हे आहेत आजोबा लतिकाचे, तर ते छान असं नाम वगैरे ओढून त्यांना आहेर करत आहेत. तर अशा पद्धतीनं हा दत्तक्षेत्र मोराळेमध्ये आजचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला आणि खूप सुंदर पद्धतीनं आयोजनसुद्धा केलेलं. सगळे भक्त लोक अगदी मनापासून सगळ्या सेवा करत होते आणि हे बघितल्यानंतर खूपच म्हणजे आनंद होतो. आणि खूप छान असा आजचा दिवस होता माझ्यासाठी. तर खास करून भरपूर पाऊस होता आजच्या दिवशी. अगदी पावसानं अजिबात उघडीप दिली नव्हती तरीसुद्धा इतके भाविक आलेले. गुरुपौर्णिमेची आम्हाला आज त्यांची भेट झाली. राजश्री यूट्यूब चॅनल छान छान मस्त, आम्हाला पण इतकं छान वाटलं. आणि आजचा कार्यक्रम खूप मस्त झाला गुरुपौर्णिमेचा. तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. हो चला चला ठीक आहे. तर हे आरवड्याचं मंदिर आहे आणि आता आम्ही मोराळे करून इथं आरवड्याच्या इथं आलो आहे. राधाकृष्ण मंदिर म्हणजे पाठीमागं बघू शकता. इथं पाऊस यायला लागला हलकासा आणि थोडंसं भिजायला पण व्हायला लागले. दत्तदर्शन झालं आणि मोराळेच्या अगदी जवळ आरवडे हे गाव आहे. तर या गावावरूनच जावं लागतं आणि इथं खूप सुंदर असं राधाकृष्णाचं मंदिर आहे, इस्कॉन मंदिर. तर इथला परिसर तर अगदी मनाला अगदी भावून जाणारा असा आहे. खूप छान बगीचा वगैरे आहे, तुम्हाला पुढं सगळं पाहायला मिळणारच आहे. इथंसुद्धा आम्ही छान अशी राधाकृष्ण म्हणजे मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि यानंतर थोडंसं फोटो सेशन व्हिडिओ वगैरे हे मी केलंच, कारण इथं बगीचासुद्धा खूप सुंदर आहे. मस्त राधाकृष्ण मंदिराचं आम्ही मंदिरामध्ये दर्शन पण घेतले. आणि इथलं गार्डन बघा किती छान आहे. गार्डन व्ह्यू दाखवते तुम्हाला बघा, कारण माझ्या गार्डनिंग ग्रुपवरचे मी व्हिडिओ बरेच बनवत असते. तर राधाकृष्ण मंदिरचं हे गार्डन बघा किती सुंदर आणि मस्त असं आहे. छान छान छान. हां काय म्हटलं? हो आमचं छोटंसं गार्डन आहे माझ्याकडं. आरवडेला मस्त आहे गार्डन आणि राधाकृष्ण मंदिर. जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की एकदा इथं भेट द्या. आपल्या गावापासून अगदीच जवळ आहे. सांगली जिल्ह्यामध्ये हे आरवडे म्हणून गाव आहे. हां जर कुणाला माहीत नसेल इथं ह्या रूटला जर आलात तर ह्या मंदिरला नक्की भेट देऊ शकता. आज गुरुपौर्णिमा आणि योग जुळून आला आणि मला श्री क्षेत्र मोराळे येथे जाण्यासाठी खरंच संधी भेटली. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, दत्तगुरू शिवदत्त महाराज आणि संतोषी माता असं सगळ्यांचं दर्शन झालं. भालचंद्र काकांचं सुद्धा दर्शन झालं, संतोषदादांचं दर्शन झालं
आणि अशा पद्धतीनं आजची गुरुपौर्णिमा खरंच खूप छान अशी होती. खूप पाऊस होता तरीसुद्धा मस्त अशी आजची गुरुपौर्णिमा साजरी झाली. तुम्हीसुद्धा जर जवळपासचे असाल तर हे क्षेत्र सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामध्ये आहे. नक्की एकदा भेट